दिवस सोमवारी संप सुरू झाला आणि आजचा सोमवार 7 दिवस होत आहेत, मात्र संपावरती तोडगा निघत नाहीयेत। मुंबईकर अक्षरशः कंटाळलेले आहेत। तोडगा निघावा, आमच्या समस्या सुटाव्या अशी इच्छा मुंबईकर व्यक्त करतात। मात्र बेस्ट कृती समिती आणि जी त्रिसदस्यीय समिती नेमलेली होती त्यांच्यामध्ये चर्चा होऊन देखील कोणता तोडगा निघालेला नाहीये। आता जी महत्त्वाची बैठक होते तिच्यामध्ये किमान तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे। काय नेमकी चर्चा होणार या बैठकीत? नक्कीच आता जी बैठक होते याच्यामध्ये तोडगा निघेल अशी आशा नक्कीच वर्तवली जाते। कारण याआधी देखील शुक्रवारी या संदर्भाची अशाच प्रकारची बैठक झाली होती, सकारात्मक चर्चा झाली होती। त्याचा सगळा अहवाल जो आहे तो मुंबई उच्च न्यायालयात सादर करायचा होता। त्यानंतर आता पुन्हा एकदा याच प्रकारची बैठक होते, कारण ही बेस्टची जी संप आहे तो मिटवण्यासाठीची आर्थिक सांगड घालायची आहे, ती घालण्यासाठी खास करून ही बैठक जी आहे ती घेण्यात येते। कारण जे बेस्ट जे आहे ते बेस्ट अर्थसंकल्प जे आहे ते हॅलो येतोय उमेश, आवाज येतोय। उमेश बोला, आपला आवाज येतोय। हां नक्कीच। तर बेस्टचा जो अर्थसंकल्प आहे तो महापालिकेच्या अर्थ असंकल्पामध्ये जो आहे तो विलीन करायचा आहे। त्यामध्ये मुख्य अडचणी निर्माण होतात, कारण या सगळ्या संदर्भात पैशाची सांगड कशी घालायची, मग राज्य सरकार असेल ते कितपर्यंत मदत करेल, आणि यासोबतच बेस्टची जी सध्याची परिस्थिती आहे ती तोट्यात आहे। ह्या सगळ्याचा चर्चा जी आहे ते यासोबत केली जाईल। आणि यासोबतच जो पगारवाढीचा विषय आहे कामगारांच्या, ती पगारवाढ असेल आणि 2007च्या नंतर जे कामगारांचं विलिनीकरण ह्या सर्वाची चर्चा जी आहे ती या सगळ्या बैठकीत होणार आहे। आणि या सगळ्याचा अहवाल जो आहे तो कोर्टामध्ये सादर केला जाईल। आता कृती समिती असेल किंवा त्रिसदस्यीय समिती असेल याचे सगळे सदस्य जवळपास अर्ध्या तासापासून ही बैठकीत आहेत आणि सर्वतोपरी जी आहे ती चर्चा करताना इथं दिसत आहेत। त्याच्यामुळे नेमकं आज तरी 7व्या दिवशी तरी हा तोडगा निघेल अशी आशा आहे। कारण गेल्या 6 दिवसापासूनचा जर आपण पाहिलं तर मुंबईकरांना हा नाहक त्रास झालेला आहे। सेकंड लाईफलाईन जी पूर्णपणे बंद पडल्या कारणाने जो मुंबईकरांना प्रवासात त्रास होतोय तो आता पुढे होऊ नये या संदर्भात पावलं उचलणं जास्तीत जास्त गरजेचं आहे। मात्र सध्या बैठक होत आहे, गेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झालेली, या बैठकीत देखील सकारात्मक चर्चा होईल असा विश्वास जो आहे तो शशांकराव यांनी बोलून दाखवलेला आहे। त्याच्यामुळे नेमकंच आता या बैठकीनंतर काय समोर येत आहे, कोर्टाकडे काय अहवाल जाणार आहे, ज्या पैशाची जी सांगड आहे आर्थिक बाजू कशी भक्कम केली जाईल, बेस्टला तोट्यातनं कसं बाहेर काढता येईल, या सर्वतोपरी चर्चा होणार आहे। आणि या सर्वातून या संपातून कसा मार्ग काढला जाईल हे या बैठकीतून पाहिलं जाणार आहे। निश्चितच उमेश, खरं तर शशांकराव यांनी आश्चर्य व्यक्त केलेलं होतं की 6 दिवस झालेले आहेत, आजचा 7वा दिवस आहे, मात्र तरी देखील संपावरती तोडगा निघावा यासाठी ठोस पावलं उचलली जात नाहीत। मात्र इकडे उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की संपावरती तोडगा काढण्यासाठी आम्ही तयार आहोत, चर्चेला आम्ही तयार आहोत, योग्य प्रकारे चर्चा झाली पाहिजे, मात्र अवाजवी मागण्या करू नयेत असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। खरोखरच बेस्ट कामगारच्या मागण्या करतात त्या अवाजवी आहेत की खरंच रास्त मागण्या करतात, मात्र बजेट नसल्यामुळे या मागण्या पूर्ण करणं कठीण जात आहे? नक्कीच तृप्ती, बजेटची जी कमी आहे बेस्टकडे त्याच्यामुळेच ह्या सगळ्या मागण्या कुठेतरी पूर्ण केल्या जात नाही आहेत। मात्र जर ज्या कामगारांच्या मागण्या पाहिल्या त्या आवाजवी मागण्या नाही आहेत, त्या रास्त मागण्या आहेत। कारण 10-10 वर्ष 11-11 वर्ष या सगळ्या बेस्टमध्ये काम केल्यानंतर देखील खूपच तुटपुंजा पगार जो आहे तो बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हातात पडत असतो। यासोबतच 2007चे जे कर्मचारी आहेत त्यांना बेस्ट मध्ये विलिनीकरण करून घ्यायचं आहे। यासोबत जो अर्थसंकल्प आहे तो जर महापालिकेमध्ये विलीन करण्यात आला, कारण बेस्ट सेवा ही महानगरपालिकेकडूनच पुरवली जाते, त्याच्यामुळे याचा अर्थसंकल्प देखील महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, जेणेकरून जी आर्थिक गणित आहेत ती व्यवस्थित सुटतील आणि जे कर्मचारी आहेत त्यांच्या जो दर महिन्याचा पगार कुठे ना कुठे करतो, जवळपास जर पाहिलं गेलं तर बेस्ट कर्मचाऱ्यांचा पगार हा महिन्याच्या 15 तारखेनंतर होतो, म्हणजे जवळपास 1.5 महिना काम केल्यानंतर त्यांना 9 ते 10 हजार रुपये एवढासा तुटपुंजा पगार जो आहे तो मिळत असतो। त्याच्यामुळे ह्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या नक्कीच रास्त आहे। मात्र वास्तव हे देखील आहे की बेस्टकडे पैसा नाहीये। बेस्ट गेल्या अनेक वर्षापासून तोट्यात चाललेल्या जवळपास 1000 ते 1200 कोटीचा आता बोजा सध्या बेस्टवर आहे, आणि त्यामुळेच आता ह्या मागण्या नेमक्या पूर्ण कशा करायच्या, आणि जर या मागण्या पूर्ण केल्या तर खूप मोठा आर्थिक बोजा अजून देखील बेस्टवर पडेल, आणि या सगळ्या आर्थिक बोजातून बेस्टला कसं वाचवायचं ही सगळी चर्चा जी आहे ती आता या बैठकीत होते। यासोबत या सगळ्याचा अहवाल कोर्टामध्ये सादर केला जाईल। राज्य सरकारकडनं काय मदत मिळणार आहे,
तरतुदी काय राज्य सरकारकडनं दिल्या जातील का किंवा काय मदत होईल का, या सगळ्याची सविस्तर चर्चा होईल आणि बेस्टला यातून बाहेर काढण्याचा, कर्मचाऱ्यांना संपातून बाहेर काढण्याचा सर्वतो प्रयत्न या बैठकीतून केला जाईल. निश्चितच उमेश, खरं तर बेस्ट तोट्यामध्ये आहे आणि सर्वांनाच माहिती आहे आणि त्यामुळे ज्या मागण्या मान्य करण्याची मागणी बेस्टच्या कामगारांकडून केली जाते त्या मागण्या जर मान्य केल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये आणखीन आर्थिक बोजाला सामोरं जावं लागणार आहे आणि त्यासाठीच बेस्टचा जो अर्थसंकल्प आहे तो महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पनामध्ये विलीन करावा ही मागणी केली जाते. आणि खरं तर हीच गोम ठरतीये का अर्थसंकल्पामध्ये विलिनीकरण करणं हेच खरं तर कठीण आणि आव्हानात्मक ठरलेलं आहे का? नक्कीच, कारण ह्या सगळ्याच्या तांत्रिक बाजू आहेत त्या देखील तेवढ्याच समजून घ्याव्या लागतील. कारण ज्या 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस महापौर निवासावरती ह्या सगळ्या संदर्भाची बैठक झाली होती, मग त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे असतील, अजय मेहता असतील जे मुंबई कमिशनर आहेत, महाव्यवस्थापक असतील बेस्टचे आणि कृती समिती, यामध्ये जवळपास 7 तास ही बैठक चाललेली होती आणि महत्त्वाच्या या 3च मागण्या होत्या आणि ज्यात पहिली मागणी जी होती ती विलिनीकरणाची होती. मात्र विलिनीकरण केलं जाणार नाही, कारण यामुळे खूप मोठा बोजा जो आहे तो महापालिकेवर पडेल आणि यातून काही निष्पन्नही होणार नाही असं ठोस मत जे आहे ते कमिशनर अजय मेहता यांनी व्यक्त केलं. त्याच्यामुळे विलिनीकरणाला त्यांनी साफ नकार दिला आणि त्याच्यामुळे पुढे चर्चा आम्ही करणार नाही, कारण सगळ्यात मोठी मागणी आणि सगळ्यात पहिली मागणी जी आमची आहे ती विलिनीकरणाचीच आहे. त्याच्यामुळे ती 7 तासाची झालेली चर्चा देखील निष्फळ ठरली आणि त्याच्यानंतर कोर्टाने पुढाकार घेऊन ही त्रिसदस्यीय समिती स्थापन केलेली आहे आणि या त्रिसदस्यीय समिती पुढे देखील याच 3 प्रश्नाचं आव्हान आहे. आता हे 3 प्रश्न कसे सोडवले जातील, कारण हेच 3 महत्त्वाचे प्रश्न आहेत. याच्यासाठी आर्थिक बाजू कशी पाहिली जाईल, राज्य सरकारकडनं काय मदत मिळणार आहे, महापालिका काय मदत करेल, अशी पूर्ण सांगड घालून या महापालिका हे जे कर्मचारी आहेत बेस्टचे यांना या संपातून कसं बाहेर काढण्यात येईल आणि बेस्टचा जो आर्थिक बोजा आहे तो कसा कमी केला जाणार आहे यावर चर्चा होते. निश्चितच उमेश, खरं तर हा संपचा 7वा दिवस आहे आणि आता या संपामध्ये मनसेने देखील उडी घेतलेली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की या संपाचं कोणी राजकारण करू नये, मात्र आता मनसे या संपामध्ये उतरतीये. राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काय नेमकी चर्चा होईल आणि यामधून तरी सकारात्मक तोडगा निघेल का? नक्कीच, कारण गेल्या आठवड्यात आपण पाहिलं की ज्यावेळेस 2 ते 3 दिवस बेस्टचे कर्मचारी संपावर होते त्याच्यानंतर त्यांना नोटीस बजावण्यात आल्या, मेस्माखाली त्यांच्यावरती कारवाई देखील करण्यात आलेली आहे अनेक या सर्व कर्मचाऱ्यांनंतर. जिथे या बेस्टच्या वसाहती आहेत तिथे त्या वसाहतींमध्ये जे कर्मचारी राहतात त्या सर्व कर्मचाऱ्यांना जे आहे ते नोटीस बजावण्यात आल्या आणि लवकरात लवकर घर रिकामी करण्याची ही नोटीस होती. त्याच्यामुळे ह्या नोटीस घेऊन हे कर्मचारी असतील, त्यांचे कुटुंब असतील, राज ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी देखील त्यांना आश्वासन दिलं होतं की तुम्ही आता माझ्याकडे आला आहात, त्याच्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न कसा मार्गी लागाल याकडे मी लक्ष देणार आहे. त्याच्यानंतर जवळपास 6 दिवस निघून गेले होते, मात्र या सगळ्या संपावरती कुठलाच तोडगा निघाला नाही. त्याच्यामुळे मनसेकडनं काल इशारा देण्यात आला होता की लवकरात लवकर जर तोडगा काढला गेला नाही तर मनसे या आक्रमकपणे या संपामध्ये उतरेल आणि नाक दाबेल तेव्हाच तोंड उघडेल अशा प्रकारची भाषा देखील केली होती. त्याच्यामुळे मनसे आक्रमक झालेली होती आणि त्यानंतर आता देखील ज्यावेळेस मनसे प्रवक्त्यांशी मी बोललो त्यावेळेस त्यांनी सांगितलेले की या सगळ्या प्रक्रियेवर आमची नजर आहे, जर लवकरात लवकर यावर तोडगा नाही काढला गेला तर आक्रमकपणे आम्ही रस्त्यावर उतरू आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामुळे आता हा दबाव देखील राज्य सरकारवर असणार आहे आणि म्हणूनच या सगळ्या बैठकीमध्ये या सगळ्या मुख्यमंत्र्यांसोबत जी काही चर्चा होणार आहे त्याच्यामध्ये देखील हा विषय नक्कीच मांडला जाईल. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना याच्यातून कसं बाहेर काढता येईल आणि हा संप कसं मिटवता येईल याकडे सगळ्यांचं आता लक्ष जे ते आहे. निश्चितच, आणि 7 दिवस होत असताना या संपावरती तोडगा निघावा अशी अपेक्षा केली जाते आणि या बैठकीमध्ये देखील सकारात्मक भूमिका येईल, तोडगा निघेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. तुम्ही या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. दरम्यान बेस्ट बजेटच्या विलिनीकरणाचं आश्वासन पूर्ण करू असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. बेस्टची तिजोरी रिकामी झाली असून अवाजवी मागण्या केल्या तर त्या अजून समस्या निर्माण करतील असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तर खासगीकरण हा अंतिम पर्याय नाही, मात्र खासगीकरण करायचा विचार झाल्यास मालकी हक्क जाऊ देणार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आणि त्याचबरोबर बजेटचं विलिनीकरण करण्याचं दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याचं आश्वासन देखील उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. एक वचन मी दिलं होतं की दोन्ही अर्थसंकल्प एकत्रित करा, महापालिका आणि बेस्टचा, तसा ठरावही मंजूर झालेला आहे. परंतु तो एकत्रीकरण त्याचं विलिनीकरण करताना साहजिकच आहे तोट्यात चाललेली बस सेवा जर का अगदी नफ्यात, कारण ही सेवा देणारी एक संस्था आहे,
त्याच्यामुळे नफ्याचा विचार न करता नो लॉस नो प्रॉफिट किंवा कमीत कमी तोटा होईल अशा पद्धतीने त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे आणि मग हा BSTचा तोटा निदान तोटा तरी वाढणार नाही अशा पद्धतीने काही सुधारणा करण्याची गरज आहे. त्या सुधारणांमध्ये एक मुद्दा जो वादाचा नेहमी असतो तो कंत्राट. या कंत्राट पद्धतीमध्ये काही रूट हे जर का कंत्राट पद्धतीने दिले गेले हा त्यांचा एक प्रस्ताव आहे, तरीसुद्धा माझ्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या एकाही कर्मचाऱ्याच्या नोकरीला धक्का लागणार नाही ह्याची शाश्वती ही शिवसेना तर घेतेच आहे आणि महापालिकेला पण तसं करायला आम्ही भाग पडू. खाजगीकरण ही उपाययोजना हा जो काय खाजगीकरणाचा जो काही बागुलबुवा केला जातोय, खाजगीकरणाचा अर्थ पूर्णपणे खाजगीकरण नाही. ह्याच्यामध्ये मालकी हक्क हा बेस्टकडेच राहणार. तो असा मी काही जाऊ देणार नाही एवढी मलाही अक्कल आहे.